मुंबईमध्ये लोकल ट्रेन मधून काही लोक पडले असं सुरुवातीला सांगण्यात आलं. मात्र आता जो व्हिडिओ आला त्याच्यामध्ये हे पाहायला मिळतंय की ट्रेनला ट्रेन घासलेली आहे. त्याच्यानंतर काही लोकांचा मृत्यू झाला. पण ही ट्रेनला ट्रेन धडकली असती तर काय झालं असतं? जवळपास 8 लोक असा प्रश्न उपस्थित. देशातील रेल्वेचा कारभार हा दिखाऊ कारभार खूप चाललेला आहे. रेल्वे मिनिस्टर म्हणजे रील मिनिस्टर झालेत आता सध्या. रोज एक रील काढायचा, डान्सिंग सारखं काहीतरी बोलायचं. खर तर मला तर ते ऐकलं तर इतकं भयानक झालंय की ती जी मुलं मेलीत ना, ज्यांचा मृत्यू झालाय, तरुण मुलं आहेत बरं. कळवा मुंब्रामधनं, दिव्यामधनं प्रचंड प्रमाणात तरुण मुलं रोजगारासाठी मुंबईत येत असतात. त्या दिव्याला लोकल सुरू करा असं टावं फोडून ती लोक मागणी करतायत. 6 लाखाच्या वरती वस्ती झाली त्या दिव्याची आता. आणि मग दिवा, मुंब्रा, कळवा इथंच गाडी एवढी भयानक भरून जाते आणि त्यातून मागून येणाऱ्या गाड्या असतील कल्याणवरून आणखी कुठून, तर त्यांची अवस्था काय असेल विचार करा. ही तरुण मुलं दरवाजावर उभी असतात, कशी तरी वेळेवर पोहोचलं पाहिजे कामावर म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करत असतात. आता तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी दिली तर गाडी तर धडकली असेल, समोरून धडकली असेल तर काय झालं असतं असं एकदम क्षणभर असं वाटलं. 8 तरुणांचा मृत्यू झाला आणि ते मंत्री कायम तुम्हाला हसत असताना दिसतात बघा. त्यांच्या कारकिर्दीत गेले कित्येक वर्ष, गेल्या 2-4 वर्षामध्ये जे काही दुर्घटना, अपघात घडलेत ना, तेव्हा प्रत्येक वेळा त्यांनी वेगळा काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला. एक तर ते त्या भारतीय जनता पार्टीला लागलेल्या कीड आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये धर्म आणायचा. आता एवढी माणसं मेल्यानंतर सुद्धा मंत्री आज जागेवर बसलेला असेल. पहिला त्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या, त्या दिव्यावरनं लोकल सुरू करा, ज्यांचे प्राण गेले त्यांना मदत करा. त्या कुटुंबाची काय वाताहत लागली असेल ती आपण विचारच करू शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये सातत्यानं अपघात होऊन सुद्धा निर्लज्जपणे खुर्चीवर बसून हसत कारभार करणारा हा सरकार पाहिल्यानंतर आणि त्यांचे मंत्री पाहिल्यानंतर पंतप्रधान सुद्धा का गप्प असतात? का राजीनामा मागून घेत आहेत? त्यांनी स्वतंत्र दिलाच पाहिजे. ते देणार नाहीत, कारण ते गेंड्याच्या कातडीत IAS ऑफिसर आहेत, लक्षात ठेवा. मुळात त्यातनं आलेले ते, त्यांच्यावर कधीच असा संस्कार नसतो बरं. संवेदना बरे त्यांना कधी नसतात. म्हणून अतिशय जितका निषेध करावा तितका थोडा आहे. त्या मध्य रेल्वेच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी रांगेत झोपवले पाहिजे आता, त्याशिवाय ते सुधारणार नाही त्यांनी. सर, 11 वर्ष पूर्ण झाले सरकारला, त्याचा उत्सव सुरू आहे. दुसरीकडे लोकांचं झालेलं. अहो, लोकांचं जगणं या देशात सगळ्या बाबतीत मुश्किल आहे. आजच बातमी पहा, भाज्या कडाडल्या, पाऊस वेगळा, म्हणजे अवकाळी पाऊस पडतोय, पूर येत आहेत, घरं पडतायत. ज्याला आपल्याकडे पूर्वी एक म्हण होती, अस्मानी आणि सुलतानी. अस्मानी संकट तर सुरूच आहे वातावरणाच्या बदल्यामुळे, आणि सुलतानी कारभार सुरू आहे. बेरोजगार ताडे फिरतायत, कायदा सुव्यवस्था असा तळाला पोचलेली आहे. रोज बातमी येते महिलांवरच्या अत्याचाराची. विदीर्ण होतं मन, माझा महाराष्ट्र कुठं चाललाय. इतका संस्कृतीहीन आणि संवेदनाहीन महाराष्ट्र पाहताना अतिशय मन विदीर्ण होतं. आणि मग म्हणून या सगळ्या कारभार कसले साजरे करता रे? खुर्च्या उभवण्याचे साजरे करता का? तुम्ही खुर्च्या उभवताय, लोकांना काही नाही मिळत. सगळा दिखाऊपणा चालू आहे. हा जो विध्वंसक विकास नाही, विध्वंसक विकास सुरू आहे, त्या विध्वंसक विकासाची परिणती आहे. आज बातमी आली आहे, त्या महाराष्ट्रामध्ये भंडारा त्या भागामध्ये 900 एकर जमीन त्या खनिजासाठी दिली गेली, खाण करण्यासाठी. लाखो झाडं तोडली जाणार आहे. एका बाजूला पर्यावरण दिन साजरा करता बरं, आणि दुसऱ्या बाजूला लाखो झाडं तोडण्याची अनुमती केंद्र सरकार देतं. खनिजासाठी. कोणाचं खनिज, कोणाच्या खाणी, हे जे सगळं आहे ना, हे सत्यानाशाकडे नेणारं आहे. आणि दुसऱ्या बाजूला राजकीय सामाजिक जी काही पावलं उचलत आहेत
ते सगळे अराजकाकडे नेणार. तो सर याला दोन प्रश्न आहेत. आता भारतीय जनता पक्षाची पत्रकार परिषद सुरू आहे. JP नड्डा उपस्थित आहे, अश्विनी वैष्णव उपस्थित आहे. एकीकडे एवढा गंभीर अपघात मुंबईमध्ये झालेला आहे आणि ते पत्रकार परिषद घेऊन आम्ही कसे चांगले 11 वर्ष साजरं करतायत. घटना 9 वाजता घडली, पण अश्विनी वैष्णवांची अजूनपर्यंत प्रतिक्रिया नाही. बाकी वेळी निर्लज्जम सदा सुखी, बीजेपी रावणमुखी, अशी ही बीजेपी आहे बरं का. निर्लज्जम सदा सुखी. मी आता बोललो 2 मिनिटापूर्वी, त्यांना संवेदनाहीन माणसं आहेत. तो राजीनामा स्वतः देत नाही, पंतप्रधान पण राजीनामा मागत नाही म्हणा. आणि आम्ही सगळी माणसं, मराठी माणसं, महाराष्ट्रातली किंवा देशातली माणसं, त्यांनी तरी संवेदना दाखवायला पाहिजे की आपण कुठल्या लोकांना निवडून दिलं. असली माणसं राज्यकर्ते म्हणून बसलेत देशात आणि महाराष्ट्रात, या देशाला अराजकाकडेच घेऊन जाणार, दुसरं काही करू शकणार. सर एक वेगळा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची परदेशात भेट झाल्याची माहिती आहे आणि दोन्ही पक्ष जवळ येताना दिसत आहे. आनंदाची गोष्ट आहे ना. मला वाटतं त्याच्यात मला आश्चर्यच वाटत राहतं की लोक एवढं त्याच्यावर खूप आनंद वाटतो. कारण काय, कालच्या सामन्यामध्ये तर आमच्या मुखपृष्ठावर आदरणीय उद्धवजी आणि आदरणीय राजजी यांची एकत्र बैठक, एकत्र फोटो छापला होता. आनंद आहे. आम्ही कोण ठरवणार आहे? 2 भाऊ एकत्र येत असतील तर ते महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रासाठी चांगली आहे बरं का. महाराष्ट्र हितासाठी चांगली, मराठी माणसासाठी चांगली, मराठी अस्मितेसाठी चांगली, मराठी भाषेसाठी चांगली आणि मराठी माणसासाठी पण चांगली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.